मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसतंय भरपूर वासराला स्पीड आहे आणि कवटेकरांचा हा येडा सर्जा आहे. नावच त्याचे येडा सर्जा आहे म्हणजे काहीतरी वेगळं पण वासराचं असेल. आज आपण बघूया वासराचं कुठलं कुठलं फायनल झालं, कारण आज मी बघितलं सेमीला वासराला भरपूर स्पीड लागलेला आणि ही ड्रायव्हर कायम आपल्या सोबत असते. ती ड्रायव्हर आता त्याचा परिचय मी सांगितलाय, तुमचा परिचय सांगा प्रेक्षकांना. शिवाडायवर यादववाडी, पवनशेठ साळुंके, शिवाडायवर यादववाडी, योगेश अण्णा यादव कवटे या नावानं वासरू पळतं. आणि वासरू काय दोन्ही खांदे आतून पळतं आपलं. आमचा आता लय मोठा संघर्ष आहे. 14 मैदाने सलग कडन लागली शिमीला गाडी. 15व्या मैदानात त्या दिवशी आसुरवाडीत शिमीने कडनच काढला, गट कडन काढला, फायनलला 1 नंबर केला कडन. आजही कडनच शिमी काढलाय, तुम्ही जर बघितलंच आजचा वासराव एवढा संघर्ष असू सुद्धा वासरू आज म्हणजे त्याने कळून सगळ्यांनी दावून दिलं की मी कडन असले तरी पळू शकतो. आज पब्लिकनच पळाला ना ती शो आतून पळाला, येरावळ्याचा सोन्या बाहेरून पळाला, आपला आतूनच पळत. गाडीला स्पीड लाईन वासरू एकदम अग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह म्हणजे तो लहानपणापासूनच तसा आहे. तो ॲग्रेसिव्ह म्हणजे तो मालक बिलक असला तरच एकूण. जर तो आता तिसऱ्या पेलाला तुम्हाला कळलंच, लाता बिता घालणार म्हणजे येडाच आहे तो पहिल्यापासून. फक्त ते आता कसं आहे, आम्ही लय त्यावेळेस संभवूनच असतो तेवढ्यासाठी. ते अजून सुद्धा बघा त्याच्या अंगात गरम झाला की मग तो ऐकत नाही कोणाला. आणि पळायला तर बोलायचंच काम नाही. फक्त आम्हाला कसं पैरवरचं होत नाही, ती लवकर झालं नाही, ती जरा उशिरानं जर व्हायला लागली आत्ताची पळतंय. फक्त त्याच्या पळातनंच झालं. आम्ही आमच्या कष्टानं करतोच की, पण त्याच्या पळाच्या जोरावर त्यानं पैर घडवून आणली ती. आज तो दावून देतो की मी पण पळू शकतो, कडन असलो ना आतून असलो तरी. आणि दोन्ही खांद्यावर या पाहिजे. हो, दोन्ही खांद्यावर उजवीनं पळतो, डावीनं सेम स्पीड आहे, कमी जास्त नाही, काय नाही. दोन्ही खांद्याने तेवढा स्पीड आहे त्याचा. तर ड्रायव्हरांना आता वेळ नाही, आपण मालकांच्याकडे येऊया. मालक आता वासराशी कमी घडते ती ही दोन्ही खांदी पण तेवढं स्पीड, आणि आपल्या दावणीला असलं वासरू घडलं हे कुठून घेतलेलं? हे सलगरवरनं वासरू आणलेलं. आशपाक बाई लेंगऱ्या जायते का नाही, त्यांच्याकडून हे वासरू घेतलेलं. आज 19-20 महिने झाला आम्ही वासरू घेऊन त्यांच्याकडून आणलेलं सलगरचं वासरू आहे. ते आणल्यानंतर आम्हाला वासरू काय चुपून बिपून देत नव्हतं. परत आमचं मित्र आहे ते वाघावचं अमित पवार म्हणून, मग ते निशान ग्रुपवाले आहेत का ना वाघावाले, त्याने ते पहिला निशान सलगरचा सांभाळल्यामुळे त्यांना सगळी सलगरची माहिती होती. मग त्याच्यातर्फे आम्ही मग 4 महिने वाघावात गणेश मॅनेजर म्हणून आहेत ते वाघावचं, त्यांच्याकडे वासरू 4 महिने त्याने आम्हाला झोपून वगैरे सगळं जोट्याखाली आणून दिलं. आम्ही कमीत कमी 4 वेळेला करवडी या फटीवून का नाही न फेरं काढता न झुपता माघारी आलो. म्हणजे या अंगाला हातच लावून कसलं देत नव्हतं. त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे दिलं, त्याने आम्हाला सगळं हाताखाली आणून वगैरे वासरू दिलं आम्हाला. आता हा नाद करताय बरं गाडी शर्यतीचा, सुरुवात कशी केली? कारण काय होतं, सुरुवातीला पायऱ्याच्या भरपूर अडचणी आहेत. पहिल्याची काय आमची ओळख एवढी नव्हती या क्षेत्रात, आम्हाला काय यातलं काय एवढं माहिती नाही. आमचं मित्र आहे ते उंबरतचं कैलास आरजुगडे, मग आपलं गौरव आरजुगडे, आमचं वासरू ती पळायचं बिरा कैलास वाईन शॉपच्या नावानं. त्याच्यामुळं आम्हाला नाद लागला. परत त्यांचं पण सहकार्य लय लागलं आम्हाला. परत आमचे मित्र आहेत ते विट्याचे सुहास भाई आहे, त्यांचं पण योगदान लागलं. परत शिवा ड्रायव्हर आहेत ते पोरं, आणि आमच्या गावातल्या महत्वाचं म्हणजे माणसाने पण आम्हाला मदत चांगली केली. आपली या पोराने सगळ्या झुपायचं हे या अंगाला म्हणजे काय बघा की आता अजिबात त्याला हीच करत नाही, दुसऱ्या कोणाला हातच लावून देत नाही. झुपायला मी पाहिजे, सगळं करायला ती, दुसऱ्या कोणाला जवळ येऊन देत नाही. त्यामुळे आम्हाला त्रास लय झाला ह्या गोष्टीचा, झुपताना वगैरे खाली सोडताना. आता सोडणारे पण सुट्टी मेकर एवढे येते, पण त्याला ज्या वेळेला म्हणजे मी सोडले त्याच वेळेला सरळ पळाले. दुसरं कोणी सोडले की ती माघारी जोडून माझ्याकडे बघतं. ते असं पण बऱ्याच वेळा आमचा प्रॉब्लेम झालाय त्याच्या बाबतीत. सलगरच असल्यामुळे कसं होतंय, त्याला ज्याला स्पर्श असतोय का नाही तेवढं ते राहतंय त्यांचं. स्पीडच्या बाबतीत ते गाडी अशी लागली का नाही गाडीवर, गाडी नाही पास होऊन देत. सलग 14-15 मैदान आम्हाला कडच लागली. आम्ही कधीच गटाला कधीच मार खाल्ला नाही. पण हे कडज नसल्यामुळे कडन जरा फरकच पडतो पळायचा. पण आता मागच्या वेळेला कडनच पळून येरावळ्याच्या सोन्यावाल्याने त्या बैलानं कडन पळून आम्हाला गुलाल दिला, आणि तिथंच आम्ही 1 नंबर केला 10 दिवसापूर्वी परत आसवलवाडीत. आणि आता सुद्धा कडन पळूनच आता राहिलेली आहे गाडी गुलालात. आता गुलालात ठेवणं गाडी भरपूर महत्वाचं आत्ताच्या घडीला, कारण काय होतं माहिती आहे का, जर गुलालात नसाल तर पैरकरी चिटकून बंद देत नाहीत. काही म्हणजे सगळेच असते त्यांच्या जागेवर. जरी आपण जरी असलो तरी आपण पण म्हणणारच आहे की वासरू चांगलं पाहिजे किंवा बैल पाहिजे चांगला, सगळ्याला आता गुलालच पाहिजे. त्यामुळे दोष देण्यात कोणाला काही अर्थ नाही.
सगळ्यांची इच्छा तीच आहे, बैल सगळ्यांना चांगला पाहिजे, मोठ्यांना मोठ्यांची बैल पाहिजे ती पळणाऱ्यांचं. पळाल्यानंतर आता बघूया, आत्ताशी जरा दुसरं मैदान आहे आमचं चांगलं पळाल्याकडं ना, गाडी पळतंय चांगलं वासरू. बघूया आता पुढं कसं कसं पैर होते तसं. आम्ही अजून लय मोठ्या कुणाला मागितलं नाही, त्यामुळे मोठ्यांच्या बद्दल काय आम्ही म्हणू शकत नाही, देते ती नाही देते ती. बघूया आता आता. तुम्ही सांगितलं सुरुवातीला वासरू अग्रेसिव्ह आहे आणि दिसतंय पण ती, कारण अग्रेशन भरपूर आहे. त्या अग्रेशन मुळे किती दिवस धडपडायला लागलं या गुलालासाठी? आतापर्यंत का नाही 3 जणांच्या हात पूर्ण डॅमेज झाले, 2 जणांचा हात मोडले ते. ह्या झुपायच्या चालायच्या, गावात चालवायच्या, ह्याच्या झुपायच्या ह्याच्यात अग्रेसिव्ह म्हणजे त्याचं गावात चालवायची पण जास्त सोय नाही, त्यामुळे आम्ही जास्त चालवत वगैरे नाही. ती काय ती हे बघितलं ना असं करते, त्यामुळे जास्त हे करत नाही आम्ही. 14 मैदान फेल. 14 मैदान फेल, पण आम्ही कारण पळते त्याच्यामुळे असं वाटलं नाही की बाबा पुढच्या मैदानात वाटत होते. गाडी एक फाटी फक्त आमची इच्छा होती की सेमीला 1 फाटी 2 फाटी आमची फक्त गाडी आतनं लागावी, पण ते 14-15 मैदान झालंच नाही. पण शेवटी कडनच आमचा सेमी निघाला आणि आज सुद्धा कडनच सेमी निघाला आमचा, त्याच्यामुळे आनंद भरपूर आहे. या पोराने आमच्या लय म्हणजे लय अपदा केल्या त्या वासरासाठी, सगळ्यांचा जीव लय आहे याच्यावर. म्हणजे या क्षेत्रात पडला, पण त्याने ते गुलालाचा काय आनंद असतो तो दाखवला तुम्हाला. हो, आम्हाला दाखवला आणि हा आनंद लयच वेगळा आहे. म्हणजे एवढा त्रास कसं होतंय ह्या जातीच्या वासरांचा, म्हणजे त्रास एवढा आहे यांना, त्याच्यामुळं हा आनंद लय आहे. त्रासाचा आपण जे केलेलं कष्ट आहे आमचं, आता हे बंधुराज आहे ते आमचं मोठं, त्यांनी मला समजा घरी सांभाळायचं हे ते सगळ्या गोष्टी, त्याचं फळ आम्हाला आपलं भेटत चाललंय. आता सलग आता दुसरं मैदान आहे, गुलालात राहिलाय वासरू, त्याचा आनंद आहे आता आम्हाला. मित्रांनो, सांभाळ करणारे महत्वाचे आहेत, मी कायम बोलतो यापुढं. आता तुम्ही सांभाळ करताय म्हणल्यानंतर भरपूर तुम्हाला श्रेय जास्त जाते, कारण जर सांभाळ व्यवस्थित केला तर वासरू चांगलं घडत असतं किंवा चांगल्या नंबरात उतरत असतं. हो बरोबर आहे. त्याला रोज सकाळचं बाहेर उन्हात बांधतो आम्ही, म्हणजे 1-2 वाजे 12-1 वाजेपर्यंत असतंय, परत सावलीला बांधायचं, वैरण बिरण पेन बिन सगळं व्यवस्थित करायला लागतं त्याचं. मग ज्यावेळेस सांभाळ करत होता किंवा अजून करताय सांभाळ, ते डोक्यात असतं आपल्या की बाबा ह्यो सांभाळ करतोय, एवढ्या गोष्टी करतोय, लढतोय, झगडतोय, पण मैदानात गेल्या गुलाल आणला पाहिजे वासरानं. हो बरोबर आहे. तेवढ्यासाठीच करतो ना सगळं आपण. हा. आणि बऱ्यापैकी कसं होतंय, ह्याच्यात जास्त खर्च होतो, त्यामुळे गुलाल पाहिजेच. बरोबर. आणि ही वेळ काढून ही सगळी येते ती. आता हे योगेश यादव ह्याने आम्हाला आतापर्यंत त्यांचं स्वतःचं काम सोडून गाडी दिली आम्हाला. एवढं कोण देत नाही, गाडी वगैरे कधी असं भाडं सुद्धा घेतलं नाही त्यांनी, असं कोण देत नाही ना. असं काय नाही की फक्त वासराव त्यांचं एवढं प्रेम आहे पहिल्यापासून, घेतलेल्या दिवसापासून. आज 19-20 महिने झालं, पण असं कधी नाही बाबा घाटात मार खाल्ला किंवा काय झालं, काय नाही. फक्त ह्या दिवसाची वाट बघितली, ते दिवस आली, त्याच्यामुळे आपलं बरं आहे आता वाटतंय सगळ्यांनी. राय मित्रांनो, आता ह्यांच्याकडे वेळ, तुम्ही आता गाडी दिली फक्त कशासाठी? बाबा आपल्या गाडीवर आणि आपल्या नंदीवर गुलाल पडला पाहिजे, आणि त्यासाठी काय पण. हो तेवढं आहे, आम्हाला गुलालच पाहिजे होतं आणि आम्हाला त्याचं फळ भेटतंय, भेटायला लागलंय. दुसऱ्या मैदानाचा गुलाल आम्हाला मिळणार निश्चित आहे. आणि मेन मित्रांनो काय आहे माहितीये का, एक नंदी काय मुलाखत पहिल्यांदा झाली का? पहिलीच मुलाखत कोण घ्यायला येत नाही. आमच्या मुलाखती लय झाल्या त्या, असं झाल्यातल्या मनात म्हणजे असं काय बरंच काय काय बोल होतं, पण कसं होतंय मनातल्या मनात बोलणं किंवा असं बोलणं आणि माईक वर बोलणं, नवीन माणसांचा जरा फरक पडतो. बाकी काय जाऊ दे, अजून आम्ही नवीन आहे, सगळी पोर आहे आमच्यात, असं कोण जुनं कोण जाणतं माणूस नाही. जुनं आम्हाला सेमी पासचा आनंद पहिल्यांदा सर्जाने दिला, एवढंच सांगतो, बाकी काय नाही. आम्हाला बघा, माहित नव्हतं semi आज पासचा आनंद ह्या मुख्य नंदीने काय करून दिले, आज ही कॅमेरा पुढे येणं किंवा युट्यूब इंस्टाला दिसणं असेल, ही भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि ती कोण करते तर हा नंदी साध्य करून दाखवतोय, त्यामुळे आज मालक एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसत असतो. आता ज्यावेळेस मुलाखत पडेल त्यावेळेस गावात असेल किंवा बाहेर असेल, महाराष्ट्रात चर्चा होती, आणि गावात तर वेगळी चर्चा असते किंवा घरातली पण हे असते ते उत्सुक, किंवा आपली मुलाखत कधी पडते किंवा काय, बऱ्याच गोष्टी असतात त्या. नाही, गावातल्या ना आमच्या भरपूर अपेक्षा त्या, कारण गावातल्या बऱ्याच जे जुने जाणते माणसं आहेत त्यांना माहिती आहे वासरू पळते चांगलं, गेलं की काय झालंय काय नाही, काय करायला लागतंय. एक आमचे 2-4 आबा वगैरे शशिकांत शेलारे आहेत, ती सांगते ती. परत बोळेवाडी अक्षय म्हणून आहे, त्याचं एक सहकार्य आम्हाला पहिल्या दिवसापासून भरपूर आहे. त्यानं आम्हाला भरपूर म्हणजे झोपण्यापासून सगळ्या गोष्टी करायला आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. परत आपले पुणेवाले गजावाले 4x4 ते पण आहेत.
कधी असं एक दोनदा आम्ही तो बैल मागितला आम्हाला त्यांनी त्यांच्या ह्यानं बैल घेऊन आले इथं काय म्हणजे असं करते सहकार्य. पण आम्ही पण कसं आहे वासरू आमचा अजून नवीन आहे. आम्ही कुठल्या मोठ्या माणसानं किंवा मोठा जो जास्त स्पीडचा आहे आम्ही अजून असा कुठला बैल घातलेला नाही. कारण त्याच्या वयाच्या हिशोबानं आम्ही आपलं जास्त काय पळवलेला पण नाही त्याला. अख्ख्या पावसाळ्यात आम्ही 3 महिन्यात वासरू सुद्धा बाहेर काढलेलं नाही. नुसतं व्यायामात ठेवलेलं. आणि आता कसं झालंय थंडी झाली आता उन्हाळा चालू झालाय तसं आम्ही काढायला लागलो. पण 10 दिवसाच्या खाली तरी आम्ही काढतच नाही. 10-15 दिवसाचा गॅप देतोच आम्ही. म्हणजे तुम्हाला लाईफ टाइम त्याला पळवायचं. लाईफ टाईम आपलं कसं होतंय त्याचा पण विचार केला पाहिजे आपण. कसं होतंय आपले जातीतलं वासर असलं की जरा कसं होतंय थंडी पावसाळ्यात जरा कमीच पळते ती. त्याच्यामुळे आम्हाला एका मैदानात आम्हाला अंदाज आला त्याचा की पावसाळ्यात काही वासरू जास्त पळत नाही. आम्ही 3-4 महिने काही गडबड केली नाही काय नाही त्याची. पण आता काढले आम्ही तसं पहिल्या 2 मैदानात गट पास झाला ना आता 2 मैदानात सलग राहिले वासरू. आता मुलाखत बघितली की तुमची बरीच चर्चा होती किंवा मला कॉल येतात की बाबा ही वासरू कुठला आहे काय आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे का मालकाचा नंबर सांगायची. काय आहे बऱ्याच जणांच्याकडे. हा. हा काय आहेत आपले शिवाय ड्रायव्हर असतील किंवा काय बऱ्याच जणांच्याकडे कॉन्टॅक्ट आहे तसं. तरी पण काय कॉन्टॅक्ट नंबर आहे 9809 98 61 61 नंबर आहे. आणि कशी पायऱ्याची अपेक्षा आता कारण तुम्ही गुलाल घेताय हा. पण कधी कधी काय होतं आपल्यालाही मुलाखत बघितलं तर चांगले चांगले पैरे येतात. कशा अपेक्षा आहे. अपेक्षा काय आहे आपलं चांगला बैल असावा पळणारा एवढीच अपेक्षा. आता काय आहे मस्त मोठ्यांची आपण नावं घेतो पण ते काय आत्ताच आपले स्वप्न काय पूर्ण होणारे नाही ते शेवटी त्यांचं पण असते. बघूया आता पुढं काय आत्ताचे दुसरं मैदान आहे आमचं जसं होईल तसं घ्यायचे पैऱ्याचं जरा बघायचं हळूहळू. मित्रांनो ही बाह्य आहे ती कॅमेरा पुढे सारखं येते त्यांचं 2 शब्द घेऊया. काय बोलचा 2 शब्द आज काय आज भरपूर आनंदी भरपूर दिसताय तुम्ही. आनंदी म्हणजे ते त्याला लय पळाय हा म्हणजे शब्द नाही आता त्या शब्द नाही त्याविषयी काय. सगळा आमचा भाव आहे ह्यो. त्याचं लय कष्ट आहे ते. आम्ही दोघच काय झालं मध्ये जरा वासरू मार खात होता मार म्हणजे सेमीला आम्ही सांगत नव्हतो जास्त कोणाला. आम्ही दोघच याचो असं म्हणजे कामाचं हे असल्यामुळं रात्रीचं आधी फोन करून आम्ही दोघांनीच बरेच अड्ड केलेला आहे ते जास्त कष्ट आहे याचं सुद्धा. म्हणजे त्या कष्टाचं आज फळ मिळालंय. भेटले पण आज कसं वाटतंय. आज म्हणजे लय आनंद आहे. मित्रांनो चालतंय आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच त्यांच्या नंदीच्या पाटणीवर फायनलचे पडतील असाच कायम त्याच्या दावणीला गुलाल राहील. धन्यवाद. धन्यवाद तुमचं पण आभार आहे.